पहिला चेंडू शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शतरक्षक आहे तिकडे. पहिल्या चेंडूवरती विकेट डाऊन झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. संतोष वलवी बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. तर बाला वल्वी बिग हिटर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हाताळलाय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळलाय. बाला याला काही चेंडू समजलेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. एका बाजूने पाहतोय आपण विकेश खरपडे तर एका बाजूने बाला वळवी. यावेळेस बघा चेंडूला हुक केलाय आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. थँक्यू डीजे. बॅकफूट वरती जाऊन हा चेंडू खेळून काढलाय. बाला वल्वी आणि 6 धावा धाफलकाला सुरुवात झालेली आहे. यावेळेस बघा सरळ बॅटना फटका केलाय मात्र अशोक आहे तिकडे. अशोक कुठली चुकी करणार नाहीये. षटकार ठोकल्यानंतर प्रत्युत्तर दिलंय. बाला वल्वी आला. फलंदाज बाद. बबलू येतोय. बबलू बबलू वळवी. बाला वल्वी बाद झाल्यानंतर बबलू वल्वी आलाय. धावफलक 6 धावा 6 रन आपण पाहतोय. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. बघा खूप चांगला फटका खेळलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव तिकडे कंप्लीट झालेली आहे आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. या एका धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती 7 रन्स 7 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि आता नव्याने बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलाय जो सलामीला आला होता आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फक्त बघ्याची भूमिका पार पडत होता. विकेश खरपडे तो आता स्ट्राईक वरती आलाय.
विकेश करता वेगवान चेंडू, बॅटचा एज लागलाय, चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेलाय. नशिबाचा चौकार आलाय. 4 धावा धावफलक दुहेरी 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. थँक्यू डीजे. चला आय ग्रुप भाटपाडा आणि पीर बाबा पापडी, आय ग्रुप भाटपाडा आणि पीर बाबा पापडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. आय ग्रुप भाटपाडा, पीर बाबा पापडी. अकरा धावा धावफलकावरती लागल्या. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर आलाय, मयूर भोईर. पहिला चेंडू जोरगस मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव, डॉट बॉल. बघा आकाश धाडवी आणि मयूर याला काहीतरी काळमंत्र दिलाय आणि पुन्हा एकदा विकेटच्या मागे गेलाय. पाहूया तो काळमंत्र किती कामी येईल. सध्या तरी पहिल्या चेंडू त्याने डॉट हाताळलाय. फुलटा चेंडू ऑन साईडला, शतरक्षक तिकडे झेल सोडतोय. बघा फुलटा चेंडू होता आणि या फुलटा चेंडूचा फायदा काही उचलता आलेला नाही आहे. तो म्हणजे बबलू याला आणि एक सिंगल धाव ही आलेली आहे. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. बघा फाईन लीग क्षेत्रामध्ये चेंडू फाईन निघून चाललाय. शतरक्षक पाठलाग करतोय. तर 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, काय झेल पकडलाय, अप्रतिम, सुपर कॅच, फलंदाज बाद. विकेश खरवडे बॅक टू द डग आउट. खोलवर चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बघा काय शतरक्षण झालेलं आहे. अप्रतिम. बबलू बाद होऊन माघारी परततोय.
शेवटचा एक चेंडू बाकी आहे. उत्तम स्ट्राइक वरती जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये आणि 15 धावा या धावफलकावरती लागत 16 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. थँक्यू. चला पापडी टीम. हॅलो चेक. हॅलो थँक्यू. आदरणीय सन्मान्य श्री प्रभाकरजी दिवा यांच्या शुभ हस्ते पण टॉस होता. एका बाजून आहे तो संघ आहे पीर बाबा आणि दुसऱ्या बाजून आहे छापा आणि काट. अशा पद्धतीने टॉस वापरला गेलाय. काटा असा कव्हर झालाय आणि छापा आलाय. भाटपाडा संघाने टॉस जिंकलाय. मी सन्मान्य प्रभाकरजी दिवा यांना विनंती करेन की आपण असं नसतं व्हावं आमच्या VIP कक्षामध्ये. भाटपाडा संघ टॉस जिंकलेला आहे. कर्णधाराचा काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. काय स्वीकारेल? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे. 2 षटकांचा मला वाटते किती षटकांचा? 3 षटकांचा मॅच आहे. क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमचा चेस करताना या मैदानावरती रेकॉर्ड चांगला आहे आणि या असोसिएशनची पहिली ट्रॉफी मला वाटते तुम्ही या मैदानावरती पटकावलेली आहे. मला आठवते तर 2 वेळा मला वाटते आणि एक चांगला रेकॉर्ड आहे. मात्र समोरचा संघ सुद्धा एक तगडा संघ आहे. काय प्लॅनिंग असेल आणि कुठले कुठले खेळाडू आज बघायला मिळतील? नक्कीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि आत्ताच त्या दिवशी मला वाटतं परवा दिवशी सोबतच खेळलेलो आहे आणि आम्हाला हार पत्करावी लागली. नक्कीच. म्हणजे तुम्हाला थोडंसं यावर्षी मागे टाकलंय त्यांनी कारण की तुम्हाला पराभूत केलं होतं. मात्र या आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्यासाठी आभार मानतो. खूप खूप शुभेच्छा असतील. भाटपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पीरबाबा पापडी संघ आज या ठिकाणी टॉस जरी तुम्ही पराभूत झाला असला तरी सुद्धा सामना तुमच्याकडे बाकी आहे. 3 षटकांचा मॅच आहे. कितीपर्यंत स्कोर रचण्याचा प्रयत्न असेल? 40. त्यासाठी कुठले कुठले फलंदाज बघायला मिळतील आम्हाला? निलेश बंद्रे, जयेंद्र वाघे, सोहम दलवी, मी सुद्धा आणि प्रथमेश भरप असे सगळेजण 100% देण्याचा प्रयत्न करतील. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. तुम्ही सुद्धा तुमच्या संघाला जॉईन करू शकता. तर न्यूज फ्रॉम द सेंटर. भाटपाडा विन द टॉस अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. गो टू कॉमेंट्री बॉक्स. एक महत्त्वाची सूचना. बाउंड्री पंचांनी आपापली जागा अचूक घ्या विनंती असेल आणि मला वाटते त्यासाठी पारितोषिक सुद्धा गणेश दिवा यांच्या माध्यमातून लावलेला आहे. 600 रुपये षटकाराचं झेल जर तुम्ही घेतला तर तुम्हाला 600 रुपयात. मात्र कंडिशन आपला आहे कोण असायला हवा? व्हॉलेंटियर्स असायला हवा किंवा मग प्रेक्षक? सर्वांसाठी आहे. या ठिकाणी गणू दिवा, लहू घोषे, मला वाटते किरण दिवा आणि सदानंद दळवी एवन जोडी यांच्या माध्यमातून, संदीप ठाकरे आणि नरेंद्र दिवा यांच्या माध्यमातून सुद्धा असे एकूण 600 रुपये आहेत. ओव्हर टू प्रदीप. चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. 16 धावांचं हे माफकचं आव्हान आपण पाहतोय. मात्र हे माफकचं आव्हान असलं तरी ओमसागर ब्राह्मणगाव संघाची बॉलिंग स्ट्रॉंग आहे. विकेश पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार हातालाय. संपर्क नाहीये. चेंडू येतो या निर्धाव डॉट बॉल. आज आपण जर बघितलं ना तर संतोष डावले इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याची कुठेतरी कमी नक्कीच जाणवली होती पहिल्या मॅच मध्ये, मात्र दुसऱ्या मॅच मध्ये जाणवलेली नाहीये. मात्र बॅटिंग मध्ये जाणवेल का हे पाहावं लागेल. पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. विकेश ऑन साइडला षडम पूल केलाय. मला वाटते झेल पकडलाय. कोणी पकडलाय? चला इकडे या लगेच. चला थँक्यू डीजे. 6 धावा 6 रन. बघा 600 रुपये जमा झालेत.
मला वाटतंय जयेंद्र वाघे यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी हा झेल पकडलाय. बघा 6 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पूल पॉवरफुल सक्सेसफुल सलगचा दुसरा षटकार ठोकलाय आकाश धानवी याने. थँक्यू डीजे. बघा कालच्या दिवसामध्ये ओमसागर ब्राह्मणगाव संघाने जीवदानी गिरीज संघाला पराभूत केलं होतं आणि त्याची ही परतफेड इथे करतोय आकाश धानवी. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. अवलेस बघा मिस टायमिंग झालाय, मात्र शतरक्षक दूरवरती आहे आणि या चौकाराने मॅच फिनिश केला जातोय. बघा आकाश धानवी याच्या नावाची आणखीन एक रेकॉर्ड. हा 7व्यांदा त्याने पराक्रम केलेला आहे एका ओव्हरमध्ये मॅच संपवण्याचा.